इलस्ट्रेशनची कशासाठी असते ती? स्केच काढायला. स्केचेस काढायचे. त्याच्यासाठी म्हटलं हा 1 इंच एक्स्ट्रा घेतलाय आपण. हो, फक्त फ्रंट साठी. फ्रंटला 1 इंच, बॅकला फ्रंटला 2, बॅकला 1. फक्त पुढील भागासाठी 1 इंच. बॅक नेहमीप्रमाणेच राहणार आहे. बॅकमध्ये काहीच बदल होत नाही. जो आधीचा बॅक आहे ना तसंच बॅक राहणार. बॅकमध्ये काही बदल होतोय का? नाही होत ना. फक्त फ्रंटमध्ये बदल होणार आहे. त्याच्यामुळे मी इथं हा फ्रंटच लिहिते आता, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको. म्हणजे पूर्ण उंची प्लस 1 इंच, त्यात परत आणखी 1 इंच असं म्हणून डायरेक्ट पूर्ण उंची प्लस 2 इंच करा. बघा, रेग्युलर ब्लाउजला आपला 2.5चा शोल्डर, बॅकला नाही, बॅकला शोल्डर का? बॅकला 1 हिला इंच, 2चा शोल्डर हा आणि थोडं रेग्युलर ब्लाउजला 2.5चा. कळलं का? लक्षात ठेवा. पुढं 2 मागं 1 ह्याला. हा, पुढील भागासाठी लिहिले इथं. आता लक्षात ठेवा. पुढील गळा नेहमीप्रमाणे. प्रिन्सेस असल्यामुळे थोडे वेगळे गळे करू शकतो. कटोरी ब्लाउजला होत नाहीत बरं का गळे. टक्स पॉइंट आला. टक्स पॉइंट नेहमीप्रमाणे आपला जो आहे तो. टक्स रुंदी पण तुमची नेहमीप्रमाणे. हा बी पॉइंट भेटला. आता इथून सरळ खाली स्क्वेअर आलो. आता इथून सरळ मुंड्यामध्ये सेफ जातो आपला. हा झाला. आता आपल्याला टक्स द्यायची असते इथं, तर ती 1.5, 2, 2.5, 3 पर्यंत द्यायची साधारणतः छातीनुसार. कमी छातीवाल्यांना 1.5 इंच दिली तरी चालणार, म्हणजे या तिघीजणी धरा. त्याच्या पुढच्या छातीला 2 इंच आणि थोडंसं हेवी वाढलं, आता 38 वगैरे आलं तर 2.5 कापा. आणि तशी आणखीन हेवी झालं तर ती कापायचं. असं म्हणजे मला स्वतःला 2.5 इंच ठेवते. आम्हाला 2 लागेल का? हो, तुम्हाला 2 इंच बस. घेतलं मी इथं 2.5 इंच. सी करते इथं, डी करते. हां, सी ते डी 2.5 इंच घेतला. इथे पण वर मी 2.5 इंचच घेतला. आणि मग इथून साधा नॉर्मल शेप दिला जातो याला, असा गोल. आता इथं जेवढं आपण 2.5 कापणार आहे तेवढं 2.5 इकडं वाढवायचं आहे आपल्याला हे. आणि इथं कंपल्सरी 1 इंच वाढणार आहे, किती पण असू दे खाली. इथे 1 इंच कंपल्सरी वाढवायचं आहे. हे जॉईन करणं. हे फक्त पुढील भागासाठी आहे. मागील भागासाठी याच्यातलं काहीही नाही. हे मागीलसाठी नाही आहे आणि हे पण मागीलसाठी नाही आहे. तुमचा नॉर्मल मागील भाग राहील जसा असेल तसा. आणि ही टक्स आपण कापून घेणार. तर कापल्यानंतर तुम्हाला हा 1 भाग भेटेल आणि हे 2 पीस भेटते. ठीक आहे. घडीत काढला तर हा 1च भेटणार आहे. म्हणजे हा पण तुम्ही बॅक ओपन करू शकता, तो पण तुम्ही बॅक ओपन करू शकता. हा फ्रंट ओपन पण केला तरी सुद्धा चालतो हा. आणि योक प्रिन्सेस जो असतो तो यालाच इथं योक आखला जातो. आपला जो नॉर्मल आहे 3.5, 2.5 तोच कापला जातो, तसा शिवला जातो. पण योक प्रिन्सेस फार चांगला बसतो असं मला तरी काही बेटर वाटला नाही. तो कोण योक प्रिन्सेस शिवतो चांगलं नाही, थोडीशत पण नाही. किंवा मग हे